अशी होते मग शायरी. मी गाणं म्हटलं की समजू नको मला साधी भोरी टक्कर तुला देईन. आता जहिरीली नागिन मी आहे जहिरीली नागिन. त्यानंतर साहेबांनी गाणं म्हटलं की आकार मटकी सुपाऱ्या विटकी गेली होती बाजारात अन घमन केला या नक्कीनं झाला सत्यानाश. निशांत साहेब खरंच आपल्या छातीवर हात मारून सांगा बरं, तुमच्या गाणं जमलं का माझ्या गाण्याले? नाही जमलं का? मी म्हणतो काय आणि तुम्ही म्हणता काय? काही हरकत नाही, ते प्रत्येक गाण्याचा उत्तर देईन मी. आणि मग मला म्हणायचं आहे अरे दिवाळीची मजा येणार नाही पाडव्याला. बुंदीची मजा येणार नाही शेवटला. दिवाळीची मजा येणार नाही पाडव्याला. जलेबी बुंदीची मजा येणार नाही शेव चिवड्याला. अरे पगड्याची मजा येणार नाही कावड्याला. अरे साखवण्याची मजा येईल का धावड्याला? येईल का? धावडा फक्त हा घासण्याच्याच कामाचा आहे, फक्त एकाच कामाचा. आणि ते कोणतं? उकरून लावायचा. आणि मग मला म्हणायचं आहे झुळक आली वाऱ्याची ग अन हात हाती देना मला ग. झुळक आली वाऱ्याची ग अन हात हाती देना मला ग. अन दूर अशी जाऊ नको जीव माझा बेडावला ग. दूर अशी जाऊ नको जीव माझा बेडावला. शिवानी म्हणे माझ्याजवळ एक काका आहे, माझ्याजवळही काका आहे म्हणे. आणि मी तुला गाडी आणि गाडलो म्हणे म्हणजे तुला इजा झाली नाही पाहिजे अशी गाडी म्हणे. मला एक सांगा माझ्या माय बापू, याच्याजवळ काका आहे तो मला गाडल आणि मी गाडू देईन का? मी गाडू देत आहे. अरे तू काय झुकवशील मला? मीच तुला झुकवीन. तू काय झुकवशील मला? अरे मीच तुला झुकवे. अरे ज्या ज्या कडावर जाशील त्या त्या कडावर मारे. ज्या ज्या कडावर जाशील अरे त्या त्या कडावर मारे. अरे जास्त नखरे केलास नाही का तर तुझ्या काट्याच्या शेंडाच कापीन. मोबतचा काटा करेल काटा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे म्हणे एक बाई होती म्हणे बाजारात गेली तर नाही का नक्की नक्की चाली होती म्हणे ते बडी बदमाश. अरे बापरे. अशी ते बाई होती म्हणे. हो आणि बाजारात गेली म्हणे. बाजारात गेली म्हणे नाही. आणि मला म्हणायचं आहे किरायाचा घर असून आणि गेला खंडर घेऊन. आणि समजने वालों को इशारा काफी नाही का? समजने वालों को इशारा काफी. आणि म्हणून मला म्हणायचं आहे किरायाचा घर असून ग आणि गेला खंडर घेऊन ग. आणि हा
आमची सवय आहे खिशात एकही रुपया राहिला तर जाऊ कपड्याची खाली. आमची शाल पाचशेची पाहिजे आणि आमची शाल पाचशेची पाहिजे इकडे बघा भिकारी राहिलं तरी चालते खिशात एकही रुपया राहिला तर नाही चालेल खिशामध्ये एकही रुपया नाही पण आमची शाल पाचशेची पाहिजे आणि हा असा कुटुंबला हा असा एक व्यक्ती बाजारात गेला बाजारात कशाला गेला आहे का मुकाबला करने वाले अरे हिम्मत तो देख अपनी और ये समाज में क्या है कीमत तो देख अपनी अरे हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे हमें छेड़ने वाले अरे तेरा सीना फाड़ देंगे और ये लोग तो मुर्दा गाते हैं अरे हम तुझे जितना गाएंगे अरे म्हणून सुखू पोटवा कसा होता आहे का काय म्हणते मी एकही रुपया नाही फक्त पांढरे कपडे घातल्याने याच्या गमछा घेतल्याने माणूस शिरबान होते का नसता पण नसता ते नसतात आणि म्हणून मला म्हणायचं आहे बाजारामध्ये गेला खाली खिसा घेऊन अरे त्या बाजारवाल्या बाईमध्ये सकणार केवढे आहेत केवढ्या रुपये किलो सकणार केवढ्या रुपये किलो मग याने सकणार पाहिजे होते ना याच्या खिशामध्ये केवढ्या पाहिजे सकणार पाहिजे तर याच्या खिशामध्ये केवढ्या पाहिजे कवड्या गिवड्या काही नाही आणि असाच गेला हा नसता आणि म्हणून त्या बाईमध्ये खिशात नाही कावड सकणार केवढ हल्लीच्या वादाला फूट म्हणे देव काही कोवळ्या म्हणे सकणार केवळ्या
याच्या गालावर जेव्हा हाणलं अजून याचा दिमाग सटकला, याचा अजून दिमाग सटकला. आणि मग यानं काय केलं, पुन्हा भट्टीत जाऊन आणि 100 ग्राम पेऊन जेव्हा बाई गालावर मारल तर मग मर्दासारख्या मर्दाला कसं वाटत. म्हणजे तिच्याशिवाय हुरहुरी नाही ना. हुरहुरी आली होती म्हणून तर हुरहुरी करायला गेलता. सकणार घ्याले गेला होता. आणि मग त्या बाईनं मारलं तर मर्दासारखा मर्द माणूस त्याचा डोका खराब होईल की नाही होईल? नाही का? होईल का नाही? मग त्यानं अजून काय केलं, गेला भट्टीमध्ये. गजबियाच्या गेला कोणाचं माहित नाही, पण गेला भट्टीत आणि पेलं अजून 100 ग्राम. आणि भोपळा म्हणायचे आहे, पुन्हा भट्टीत जाऊन आणि 100 ग्राम पेऊन आणि हा भाड्या आणि हा भाड्या आणि हा भाड्यानं राहून आणि हा भाड्यानं आणि हा भाड्यानं आणि हा भाड्यानं राहून आणि गेलं मार खाऊन भाड्यानं राहून गेलं मार खाऊन. याचे पांढरे कपडे सपा भरून गेले, सप्पा काळे होऊन गेले. कारण 100 ग्राम केलं तर काहीतरी तर चढली चढली सपा दोन्ही खिसेही खाली झाले, तर त्याचा दुपट्टाही पडला आणि त्याचे केसही इकर बिकर झाले आणि त्याचे कपडे भरले, पुरे काळे होऊन गेले. मग हा घरी जाईल तर मग याची बायको पूजा करण का का करण? आता काची पूजा करत आला म्हणा, आमच्या खाता कारा नाव ठेवलं. नाकोबा बोलत आला म्हणा. आणि म्हणून त्याची बायको काय म्हणे ऐका, तिने पाडले याचे 2 दात, तिला तिने पाडले याचे 2 दात, तिला तिने पाडले याचे 2 दात, तिने पाडले याचे 2 दात. पाय कोला सांगेने कधी नाही भीत ग, आला राग तिला तिने पाडले याचे 2 दात, राग तिला तिने पाडले याचे 2 दात, आला राग तिला तिने पाडले याचे 2 दात. हा घरी आला, हा घरी आला. अरे मग बायकोला म्हणते, माझी बायको म्हणते मी दारू नाही पेलं, पण बाई काही कमजोर आहे का जी? बाई या तांदळाच्या भातावरून समजून जाते की भात शिजला का नाही शिजला. एका तांदळाच्या शिटावरून पारख करून घेते की हा माझा नवरा कसा आहे. हा तांदळ कमी नाही पेलं तेव्हा
चेहऱ्यावर त्याच्या हावभावावर असं हा आणि म्हणून ते बायको म्हणे किरायाचा घर आहे म्हणे आणि तू किरायानं राहायचं तरी भाड्याचा पैसा नाही दे म्हणे तुझ्याकडे दारू प्यायचे पैसे ठेवायला पैसे येते म्हणे किरायाच्या घर आहे आपण मला एक सांगा माझ्या बाबा आपण किरायानं राहतो त्याला भाड्यानं राहतो म्हणतो की नाही नाही तर निशांजी म्हणतील की मला भाड्या म्हटलं आता तुम्हाला नाही म्हणत साहेबजी मी ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या गाण्याला आधार देता मग आमची काही बुद्धी भ्रष्ट आहे का नाही आहे ना आम्ही थोडस आपलं डोकं लावू आणि म्हणून किरायानं राहतात त्याला भाड्या नाही राहतात असं म्हणतात किरायानं राहतात त्याला भाड्यानं राहतात असंही म्हणतात आणि म्हणून त्या बायको म्हणे त्या पांढऱ्या कपडे घालणाऱ्याने बिलकुल सूट बूट काय बापरे पायासारखा मरतो नाही कोणी वारण नसते आणि म्हणून त्या बायको म्हणे मर्दासारखा मर्दा आहेस म्हणे मर्दासारखा मर्दा आहे आणि तुझे दोन्ही खिसे खाली तू म्हणे तुझ्या जिंदगीवर तू आहे तुझ्या जिंदगीवर तू आहे आणि म्हणून तिने जेव्हा राग आला तर याचे सामर्थ्य दोन दाता पाडलं फुक्का नाही मारलं चाकर मारलं चाकर साबरीन नाही साबरीनं ते एवढा भोबाळ फुटाचा होता त्याचा नाही अरे तिने तर पाहून मारलं असेल पाहुणे मारून तेवढी मोठी साबर म्हणून त्याचा भोबाळ फुटल अगं नाही तसं नाही फुटलं भोबळ फुटल तर तो तसंच राहील नाही तसंच राहील ना तिने पाहूनच दोन कारण तिला तसं रागत आला कारण 5 वर्ष झाले किरायाच्या घरामध्ये राहत होता पण 6 महिने झाले तर यानं भाड्याचा किराया काही दिलं नाही ना पेऊन आला आपलं हेकड लावते आणि आपली चुरुरी इकडून जातो उगाय नाही राय आणि म्हणून ती बायको काय म्हणायची आहे का बायकोला सांगे मी कधीच नाही तिचा आला तिला तिने पडलो याचे दोन दात तिला तिने पडलो याचे दोन दात आला तिला तिने पडलो याचे दोन दात बायकोला सांगे मी कधीच नाही तिचा आला राग तिला तिने पडलो याचे दोन दात तिला तिने पाडले याचे दोन दात आला राग तिला तिने पाडले याचे दोन दात तिला तिने पाडले आणि म्हणून त्याला बायकोला राग आलं म्हणजे तू भाड्यानं राहायचं पण अजूनही तू त्या बाईचे पैसे दिले नाही आणि म्हणून ते बायको काय म्हणे याला माया बहिणा देवताना माया बहिणा देवताना नाहीतर बायको दुसऱ्याला देना आणि हा भाड्यानं राहून केला मार खाऊन शेवटी यानं किराया नाही दिला म्हणजे नाही दिला कुत्र्या एवढा कत्तर काम कुत्रा नाही मिळायचं पचव्या कुत्रा एवढा कत्तर काम रे नाही पाहायचं म्हणजे नाही पाहायचं त्या भाड्याच्या घराकडे नाही पाहायचं म्हणजे नाही पाहायचं शेवटी यानं मार खाल्लं त्या घरच्या बाईचा मार खाल्लं पण शेवटी यानं भाडं नाही दिलं कुत्र्या धुत्र्या काढला नाही चांगलं बुक्के दिला ना बघवला तिकडे आणि म्हणून ते बाई म्हणे किरायाच्या घर असून
म्हणे लाली लागत नाही हिंडतं म्हणे हा, तुझ्याकडे म्हणे तुकारायचा बहुत सारा साठा आहे हिंडतं म्हणे हा, बाई ना तेवढा हुशार आहे ना तेवढा हुशार आणि म्हणून ते बाई म्हणे त्याची बायको किरायाचा घर असून आणि हा आला खंडर घेऊन आणि हा भाड्यानं राहून केला मला जाऊन भाड्यानं राहून केला मला जाऊन मी बायको करतो म्हणे आता झाला म्हणे बाई गरम झाली म्हणे आता म्हणे इले बायको करतो पहिले आपला थोबार गिबार पाहिलं जमून गिबून का तूही तेवढंच मी तेवढं जमते का जी कोणी तेवढं तर लहान पाहिजे तर कोणी मोठं पाहिजे दोन्ही तेवढेच आहे जमल का आणि आपण कोण होतो याची तरी जाण पाहिजे ना काही हरकत नाही तुमच्या गाण्याला आधार आहे म्हणायचं आहे समजू नको अरे समजू नको कमजोर तू या बाईच्या जातीला आणि लहानशी मुंगी सुद्धा मारते अरे समजू नको कमजोर तू या बाईच्या जातीला लहानशी मुंगी मारते अरे तेवढ्या मोठ्या हातीला साधी भोळी समजू नको या स्त्रीच्या जातीला अरे तुझ्या सांगे कधी वाहून गेले त्या वैनगंगेच्या नदीला वैनगंगेच्या आणि म्हणून मला म्हणायचं आहे बायको करतो नाही काय तुमच्या प्रश्न म्हणजे उत्तर अरे पतली कमर पे मटका भारी अरे टूट जाएगा अरे पतली कमर पे मटका भारी टूट जाएगा गोरी हड़वे चाल तू बहुत तमतम करून राहिली आहे मुरवतो का यायचे घर जातो का नाट्यामध्ये मुरवली इथं नाही भंडारा जिल्हा आहे ना अगं आमचा भंडारा जिल्हा मान आहे तुला काय माहिती त्यांचं चांगलं काय आहे अरे पतली कमर पे मटका भारी फूट जावेगा अरे पतली कमर पे मटका भारी फूट जावेगा कोई हड़वे चाल हड़वे चाल घुंघरू टूट जाएगा हड़वे चाल घुंघरू टूट जाएगा
बायको होण्याला आवडत, पण त्यामध्ये एक कारण आहे. कारण आहे म्हणजे कोणतं? एक कारण आहे, कारण त्या बायको करण्याच्या लायकीचे नाही तुम्ही. मला बायको करण्याच्या लायकीचे नाही हो तुम्ही. पहिले पाहून घ्या, आपलं ऐकून घ्या आणि मग त्यानंतर बायको करा. कारण बायको करणं साधारण गोष्ट आहे का? आमचे विश्वनाथजी म्हणतात की म्हणजे खंडीभर डुकर पालवावा, पण बायको नाही पालवावा. बायको तर जेवढं नक्की राहतच नाही का, जेवढं केस नाही तेवढे बायकाचे मिस राहतात. आणि मग हे मिस पूर्ण करतो तुझ्या पाच पुरा चिमून जाईल बरं जागच्या जाग्यावर. जागच्या जाग्यावर हे आता एवढा मास आहे तर राहू दे कसं तरी. आता डिसेंबर महिना आहे, जानेवारी आहे, राहू दे बाबा अंगावर थोडं मास. तरी काय पाहिजे तरी हुरहुरी होऊ दे म्हणते. चाल जमाव म्हणते. अरे मग मला म्हणायचं आहे, अरे शिकलं सवरलं सोना तुम्हा आणि अक्कल नाही का? काही नाही तर तुम्ही अनपढ आहात म्हणून चांगला MA झालेला आहे. असंही नाही का तुम्ही मूर्ख आहात म्हणून तुम्ही हुशार आहात. असे शब्द का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे शिकलं सवरलं सोना तुम्हा आणि अक्कल नाही का? मी बायको झाली असती, पण कारण आहे त्यामध्ये एक कारण आहे. कसं? अरे शिकणे सवरलं तुला तुम्हा आणि अक्कल नाही का? बायको झालो असतो म्हणजे कशी बायको? अगं मी सांगत झालो असतो. त्याच्या खानदानी मध्ये जास्त का करावं लागते? की तू जाऊन पहिला त्यांच्यावर कांत. मी बोलतो काय आणि तू बोलून काय राहिली? अगं त्या रिश्त्यानं माझे भासरे होतात. भासरे होतात कारण त्याच्याच घरी असतं. अरे आहो, पण मला शोभते का त्यांना कसं बोलणं? नाही त्यांना नाही कसं मला असं बोलणं. त्यांना म्हणत नाही बाई. मी काय म्हणते आहे, अरे शिकलं सवरलं सोना तुम्हा आणि अक्कल नाही का? पण पिऊन दारूच्या नाचे थोडी हास्य गबा आहे बाई. आणि पिऊन दारूच्या नाचे शिकलं सवरलं सोना तुम्हा अक्कल नाही का? अहो शिकलं सवरलं सोना तुम्हा अक्कल नाही का? आणि पिऊन दारूच्या नाचे नाचवता आपल्या बाळा. दारूच्या नाचे नाचवता आपल्या बाळा. नव्या युगाची मी नवीन नाद आहे. नव्या युगाची मी नवीन नाद आहे. आणि धारदार अशी मी तलवार आहे. धारदार अशी मी तलवार आहे. अरे तुझ्याशी लढायला मी तयार आहे. तुझ्याशी लढायला मी तयार आहे. अरे कमजोर नाही मी नार झुंजार आहे. आणि म्हणून काय म्हणते ऐका, अरे भारताचे नाव
सास करताय नाचना आणि तालामध्ये येऊन नवरा वाजवित टाळक आणि तालात येऊन हा नवराच वाजवित टाळक आणि देवदारूच्या नावे मग अशा घरी आपण जाऊ का ग कशाला जाऊ का अशा घरी मी त्याला डायका वाजवाल डुबून 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 वाजवाल डायका वाजवाल आणि म्हणून देवदारूच्या नावे देवदारूच्या नावे देवदारूच्या नावे नाचत आपल्या बाळना देवदारूच्या नावे नाचत आपल्या बाळना निशांजीलाही वाईट वाटेल बाय बापू तुम्हालाही वाईट वाटेल की आता बायको करतो म्हटलं आणि म्हणून मॅडम म्हणते की आपल्या बायका तुम्ही दारूच्या नशेत नाचवता तर मी त्यांना उद्देशून म्हणणार नाही हो तर माझ्या गाण्याला आधार आहे आणि मी माझ्या आधार दुसऱ्या कडव्यामध्ये सांगते ऐका काय म्हणायचं चढली आहे मस्ती अशी कोण म्हणायची तर अशी एक क्रांतीवीर होऊन गेली तिचं नाव आहे प्रीती तिचं नाव आहे प्रीती आणि ज्या वेळेस इंग्रजांचं राज्य होत त्यावेळेस इंग्रजांना रविवार दिवशी सुट्टी असायची रविवारा दिवशी सुट्टी असायची आणि म्हणून हे इंग्रज लोक काय करायचे एका ट्रेनच्या जवळ म्हणजे स्टेशनच्या जवळ एक क्लब असायचा त्या क्लब मध्ये आपली पार्टी मानवायचे पण ते इंग्रज ह्या स्त्री प्रीतीला चांगल्या पद्धतीने ओळखायचे कारण ती अशी एक बलाढ्य बलवान होती क्रांतिकारी वीर महिला होती आणि म्हणून या इंग्रजाची नजर त्या स्त्री प्रीतीवर होती आणि म्हणून ते इंग्रज हिला असं वाटायचं या इंग्रजांना असं वाटायचं की एकदा जर का माझ्या हातामध्ये स्त्री प्रीती मिळाली तर मी हिला बायको करणार पण ते स्त्री प्रीती तशी नाही होती तशी होती नाही पण त्या इंग्रजांवर हिच्या लक्ष होतं की हे काय करतात आपल्या देशासाठी काय करून राहिले आणि म्हणून ही जी स्त्री प्रीती आहे ही रविवार दिवशी त्यांना चोरून पाहायला गेली की हे काय करतात आणि
आणि ज्याकडे क्लब मध्ये ती प्रीतीने बघितलं, अरे रे 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 म्हणे, हे एवढे शिकले सवरले आहे पण बिलकुल सायको आहेत, हे बिलकुल कवडीची अक्कल नाही यांना. तर ते तिने काय पाहिलं, हे इंग्रज लोक आपल्या सोबत आपल्या बायका नाही आणला, त्या क्लब मध्ये आपल्या बायका नाही आणलं. एवढंच नाही तर दारू देऊन त्यांना नाचवायचे आणि एकामेकाच्या बायकांना स्पर्श सुद्धा करायचे, एकामेकाच्या बायकांना स्पर्श सुद्धा करायचे. त्या वेळेस ती स्त्री त्यांना म्हणू लागली, अरे रे म्हणे, काय आहार म्हणे भडव्यांनो, तुम्हाला एका स्त्रीची इज्जत नाही, आपल्या घरच्या बायकोची इज्जत नाही, तर तुम्हाला दुसऱ्याच्या बायकोची काय इज्जत राहणार. आपल्या घरच्या बायकोची इज्जत नाही तर तुम्हाला दुसऱ्याच्या बायकोची काय इज्जत राहणार. आणि म्हणून ती स्त्री प्रीती त्यांना म्हणायची की शिकले सवरले असून तुम्हा अक्कल नाही का, आणि ते दारू त्यांना तुम्ही नाचवता आपल्या बायका. आणि म्हणून ती स्त्री प्रीती दुसऱ्याकडे काय म्हणायची इंग्रजांना, स्त्रियांमधली म्हणायची, अरे ठार करीन एका एकाला भडव्यांना आया का, अरे ठार करीन एका एकाला भडव्यांना आया का. आणि पिऊन दारूच्या नशे, पिऊन दारूच्या नशे, पिऊन दारूच्या नशे असं बाजल्या पाया, पिऊन दारूच्या नशे असं बाजल्या पाया. असा बोलताना त्या इंग्रजांनी त्या स्त्री प्रीतीला पकडलं, कारण त्यांची नजर होती त्या प्रीतीवर. आणि म्हणून कॅमेऱ्यामध्ये त्या प्रीतीला बघितलं आणि या इंग्रजांनी त्या तिला पकडलं. आणि जेव्हा तिला पकडलं तेव्हा तिने त्यांच्या ताब्यातून सुटका केली. तिला वाटलं की आता मला हे बायको केल्याशिवाय सोडणार नाही, कारण त्यांचा झुंज पूर्ण होता. आणि म्हणून तिने स्वतःला गोडी मारलं आणि स्वतःच आत्महत्या केली. स्वतःला गोडी मारलं आणि स्वतः आत्महत्या केली. म्हणे, अरे मी अशी मरणार पण या भडव्यांच्या हातामध्ये लागणार नाही, मी एकटी मरणार पण या हरामखोराच्या हातामध्ये लागणार नाही. आणि म्हणून शेवटी काय म्हणते का,
करतो आपल्या भावाची बेमाने आपलाच भाऊ करतो आपल्या भावाची बेमाने अरे आपलाच भाऊ करतो आपल्या भावाची बेमाने आपलाच भाऊ करतो आपल्या भावाची बेमाने अरे घेरचं जगणं सगळ्यांना मरणं अरे घेरचं जगणं सगळ्यांना मरणं अरे सुख नाही का अरे तू दारूच्या नागे तू दारूच्या नागे तू दारूच्या नागे असं आपल्या बाळा तू दारूच्या नागे असं आपल्या बाळा वाजलेले आहेत आणि माझ्या दिवसाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि म्हणून निशांजी सुखदेवे यांचा पुन्हा एकदा राऊंड होईल आणि ते कदाचित 7-8 वाजवतील मला खूप लांब जायचं आहे आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक नियोजक यांचे सुद्धा